नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात एका ब्रेकिंग बातमीनं। नाशिक पोलिसांचं पथक सध्या पाऊण तासांपासून लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेलं आहे। कोकाटेंना अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलीस जे आहेत ते लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेत। नाशिक पोलीस कोकाटेंच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची माहिती मिळाली आहे। सदनिका गैरव्यवहार प्रकरणामध्ये कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा जी आहे ती नाशिकच्या सत्र न्यायालयानं कायम ठेवलेली आहे। कोकाटेंवरती सध्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाल्यानंतर लीलावती रुग्णालयामध्ये जे आहे ते दाखल करण्यात आलेलं होतं आणि त्यांच्यावरती गेल्या 2 दिवसांपासून इथं उपचार सुरू आहे। नाशिक पोलीस हे अटकेच्या कारवाईसाठी सध्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। लीलावती रुग्णालयामध्ये नक्की काय कायदेशीर प्रक्रिया पार पडणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। कोकाटेंचं अटक वॉरंट घेऊन सध्या नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। 2 वर्षांची शिक्षा यामध्ये माणिकराव कोकाटेंना कोर्टाकडून देण्यात आलेली आहे आणि माणिकराव कोकाटेंना अटक करून त्यांना कोर्टासमोर हजर करा अशा प्रकारचं वॉरंट जे आहे ते नाशिक सत्र न्यायालयाकडून काढण्यात आलं आहे। तर शिवसेना आमदार मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले। सार्वजनिक निधीचा गैरव्यवहार केल्याचा कुडाळकरांवरती आरोप करण्यात आलाय। मी कधीही खोटं काम केलं नाही, आमदार मंगेश कुडाळकरांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तक्रारदारांकडून वेगळ्या उद्देशातून तक्रार दाखल केल्याचं मंगेश कुडाळकरांनी म्हटलं आहे। शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर आपल्या सोबत आहेत, कुर्ला मतदारसंघातील आहेत। आपण त्याची थेट बातचीत करणार आहोत। ज्या प्रकरणावर सुनावणी केलेली आहे त्याबद्दल तुमची पहिली प्रतिक्रिया काय? जी माहिती संपूर्ण आहे, कारण मी अजूनपर्यंत कधीच चुकीचं आणि खोटं काम केलेलं नाहीये। सामना हे वृत्तपत्र आहे, सामना हे ठाकरेंचं मुखपत्र सुद्धा मानलं जातं आणि त्यातून ही बातमी प्रसिद्ध झालेली आहे। सामना तर ते त्यांची बातमी देणारच आहेत, ते त्या बाबतीत त्यांना तेच खाद्य हवं असतं आणि जे तक्रारदार करत आहेत ते एका वेगळ्या दृष्टिकोनातून तक्रार करत आहेत। ते सुद्धा सत्य नक्कीच आज न उद्या जगासमोर सगळ्यांसमोर येईलच। नक्कीच या बाबतीमध्ये मुंबईमध्ये आपण बघितलं असेल तर माननीय एकनाथ शिंदे यांची जी लोकप्रियता आहे आणि मला वाटतं मुंबईमध्ये एकमेव नेता म्हणून जर म्हणत असाल लोकोपयोगी आणि जो शब्द देऊन तो पूर्ण करणारा असा जर नेता कुठला असेल तर तो माननीय एकनाथ शिंदे आपले उपमुख्यमंत्री। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।